नमस्कार. आपल्या भारतात जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा दोन नावं हमखास समोर येतात. एक म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ आणि दुसरं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी. दोन्हीही अगदी खात्रीशीर पर्याय आहेत. पण मग आपल्या आर्थिक ध्येयांनुसार यातला नक्की कोणता सर्वोत्तम आहे? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही तुलना आपण 5 महत्वाच्या टप्प्यांमध्ये करणार आहोत. आपण या दोन्ही पर्यायांना समोरासमोर ठेवून बघू आणि समजून घेऊ की नक्की कोणता पर्याय कोणत्या गरजेसाठी जास्त योग्य आहे. चला तर मग सुरू करूया आपली ही तुलना. चला, आधी आपल्या या दोन स्पर्धकांना नीट ओळखून घेऊया. एका बाजूला आहे पीपीएफ, जी एक सरकार समर्थित निवृत्ती योजना आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपल्या ओळखीच्या एफडी, ज्या बँका देतात. दोन्हीवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे, पण त्यांची मूळ रचना मात्र वेगवेगळ्या उद्देशांसाठी केली गेली आहे. तर मुख्य फरक इथेच स्पष्ट होतो. पीपीएफचा उद्देश आहे लांब पल्ल्याचा, म्हणजे निवृत्तीसाठी संपत्ती निर्माण करणं आणि सोबत टॅक्स वाचवणं. याउलट एफडीचा उपयोग आहे कमी किंवा मध्यम कालावधीच्या गरजांसाठी, जिथे लवचिकता आणि वेळेवर पैसे मिळणं महत्त्वाचं असतं. चला तर आपल्या तुलनेचा पहिला राऊंड सुरू करूया. वेळ आणि तरलता, म्हणजे पैसे किती काळ अडकून राहतात आणि गरज पडल्यास किती लवकर काढता येतात, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नाही का? आणि इथेच बघा, सगळ्यात मोठा फरक समोर येतो. पीपीएफमध्ये तुम्हाला तब्बल 15 वर्षांसाठी पैसे गुंतवून ठेवावे लागतात, हा एक नियमच आहे. याउलट एफडीमध्ये प्रचंड लवचिकता आहे. तुम्ही अगदी 60 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत कुठलाही कालावधी निवडू शकता. 15 वर्षे हा कालावधी ऐकूनच कळतं की पीपीएफ हे निवृत्ती किंवा मुलांचं शिक्षण अशा लांबच्या ध्येयांसाठी बनवलं आहे. आणि खरं तर यामुळे एक प्रकारची गुंतवणुकीची शिस्त लागते आणि आपण छोट्या छोट्या कारणांसाठी पैसे काढत नाही. दुसरीकडे एफडीमध्ये अचानक पैशांची गरज लागली तर ती मुदतीआधी तोडता येते. पण हो, ही सोय फुकट मिळत नाही. त्यासाठी थोडा दंड भरावा लागतो, ज्यामुळे तुमचं व्याज थोडंसं कमी होतं. म्हणजे ही लवचिकतेसाठी मोजलेली एक छोटी किंमत आहे. तर या राऊंडचा निष्कर्ष अगदी सोपा आहे. जर पैशांची कधीही पटकन गरज लागू शकते असं वाटत असेल तर एफडी जास्त सोयीची आहे. पण जर दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर पीपीएफसाठी संयम ठेवावा लागतो. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसा, म्हणजे परतावा. कोणत्या पर्यायात संपत्ती जास्त प्रभावीपणे वाढते? चला बघूया. दोन्हीकडचे व्याजदर कसे आहेत आणि ते कसे मोजले जातात. आता इथेच खरा खेळ आहे. वरवर पाहिलं तर एफडीचा 7.5% व्याजदर जास्त आकर्षक वाटतो, नाही का? पण थांबा, पीपीएफवर मिळणारं 7.1% व्याज हे पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. तर एफडीच्या व्याजावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. म्हणजे जर कुणी 30% टॅक्स स्लॅबमध्ये असेल तर त्यांच्यासाठी एफडीचा खरा परतावा फक्त 5.25% इतका उरतो आणि इथेच पीपीएफ बाजी मारून जातो. आणि पीपीएफची खरी ताकद आहे चक्रवाढ व्याजामध्ये. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजावर व्याज मिळणं. 15 वर्षांच्या मोठ्या कालावधीसाठी दरवर्षी व्याजावर व्याज मिळत राहिल्यामुळे आणि त्यावर कोणताही कर लागत नसल्यामुळे पीपीएफ हे संपत्ती वाढवण्याचं एक जबरदस्त साधन बनतं. तर या पैशांच्या लढाईचा निकाल स्पष्ट आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत टॅक्स नंतरच्या परताव्याच्या बाबतीत पीपीएफ जिंकतो. पण कमी अंतराच्या गरजांसाठी एफडीचा खात्रीशीर आणि सोपा मार्ग जास्त चांगला ठरतो. आणि आता येतो तो मुद्दा जो बऱ्याचदा सगळा खेळ बदलून टाकतो, तो म्हणजे टॅक्स. आपण कमावलेल्या पैशातला किती भाग आपल्याला खरंच मिळतो हे यावरच ठरतं. चला बघूया दोन्ही पर्यायांची कर प्रणाली कशी आहे. इथे तर पीएफ आणि एफडीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पीएफपीला मिळतो ट्रिपल ई दर्जा, म्हणजेच एक्झेम्प्ट, एक्झेम्प्ट, एक्झेम्प्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर गुंतवताना सूट, व्याजावर सूट आणि काढतानाही सूट. या उलट एफडीमध्ये फक्त 5 वर्षांच्या टॅक्स सेवर एफडीवरच गुंतवताना सूट मिळते, पण व्याज मात्र नेहमीच करपात्र असतं. हा ट्रिपल ई दर्जा नीट समजून घ्या. याचा अर्थ गुंतवलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते. मग त्यावर जे काही व्याज मिळतं ते पूर्णपणे करमुक्त असतं. आणि शेवटी 15 वर्षांनी जी काही मोठी रक्कम हातात येते त्यावरही 1 रुपयाचाही कर लागत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. तर मग इतकं सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतोच की नक्की निवडायचं तरी काय?
PPF की FD? चला, या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे जाऊया आणि याचं उत्तर शोधूया. तर मग या लढाईचा विजेता कोण? आणि याचं उत्तर थोडं वेगळं आहे. खरं तर इथे कोणी एकच विजेता नाहीये. सर्वोत्तम निवड ही प्रत्येकाच्या आर्थिक ध्येयांवर आणि गरजांवर अवलंबून असते. हे अगदी सोपं आहे. जर ध्येय खूप लांबचं असेल, जसं की निवृत्ती नियोजन किंवा मुलांच्या भविष्यासाठी बचत आणि जास्तीत जास्त कर वाचवायचा असेल, तर PPF हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर एखादे ध्येय पुढच्या 2-3 वर्षात पूर्ण करायचं असेल किंवा अचानक लागणाऱ्या पैशांसाठी सोय करायची असेल, तर FDची सर कशालाच नाही. म्हणूनच तज्ज्ञ काय सांगतात की एकाला निवडण्याऐवजी दोन्हींचा स्मार्टपणे वापर करा. लांबच्या ध्येयांसाठी PPFमध्ये नियमित गुंतवणूक करा आणि जवळच्या गरजांसाठी किंवा आपत्कालीन निधीसाठी FDमध्ये पैसे ठेवा. या दोन्हींचं मिश्रण केल्यामुळे एक संतुलित आणि सुरक्षित पोर्टफोलिओ तयार होतो. तर मग आजच्या या विश्लेषणानंतर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की कोणत्याही गुंतवणूकदाराच्या आर्थिक भविष्यासाठी या दोन्हींचं योग्य मिश्रण काय असू शकतं. या माहितीचा वापर करून प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार योग्य गुंतवणुकीचं नियोजन करू शकतं.